की जगात असं कुठलं माणूस राहिले की बिना पाण्याचं बिना लाईटीचं असं कुठंच नाही राहिले। आईचं प्रीत आलं, ते कापसन विसन बांधून आणलेलं दारात टाकलं, आम्ही रडायला लागलो। नंतर सकाळचं मला सांगितलं की पाणी तू टकलावर घेऊन ये। ताप आला तर पांगळ म्हणून एक झाड आहे, त्याचा पाल्याचा रस काढून लावायचा। ही रानात एक विठ्ठलाची मुळी असते आणि तिचा कलर बी लाल असतो। लहान माणसांच्या कष्टाला पर्याय नाही, पण आनंद तेवढाच आहे, समाधान भरपूर, कुठला आजार नाही, खोकणं नाही का खुकणं नाही। 2 वर्षाची बहीण होती ना, ती पाठीवर घेतली आणि त्याला असं ते वारलेलं ते असं हातात घेऊन आम्ही त्याला पण माती दिली आदल्या दिवशी। वासरू वाघानं पकडलं होतं इथंच वरच्या साईडला, तिथून आम्ही आणलं जाऊन मग दोघांनी। LCD टीव्ही होय, जो राजांनी 25 वर्ष 27 वर्ष राजधानी केली, हा आमचा LCD टीव्ही आहे। ह्याला आम्हाला नॅचरल कधी बी हे तुमचा खराब होतो, आमचा कधी खराब होत नाही। आमचा चंद्र सूर्य येतेपर्यंत खराब होणार नाही, गलाचं दिसणारच नाही। तांब्या डायरेक्ट बुडवायचा, पिपा डायरेक्ट काम करता। ती व्यवसाय आमची चालू राहावी एवढा मुद्दा आमचा आहे, बाकी काय नाही। आमची सारा कष्ट कोणच करणार नाही। आमची हाडकं आहेत ना तर राहिलीच नाहीत, ही पाय हे सगळं राहिले नाही। जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आकड्यांचा आणि गणिताचा हिशोब चालू असतो। किती वाजता ह्या जगात आला, किती वर्ष जगला, किती पैसा कमावला, किती बंगले बांधले, किती आयुष्य जगला आणि किती वाजता या जगाचा निरोप घेतला। पण किती आनंद मिळवला आणि किती सुख मिळवलं याचा मात्र कधीच हिशोब केला जात नाही। किती पैसा कमावला म्हणजे माणूस सुखी होईल या प्रश्नाचं उत्तर कुणालाच सापडलं नाही। मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले स्वागत करतो अजून एका आनंदी प्रवासात। हक्काचं घर नाही, कसायला जमीन नाही, खायला 7 तोंड, परंतु जगायचं कसं याचा कधीच हिशोब मांडला नाही। रोजच्या रोज कष्ट करून पोट भरायचं आणि आनंदी राहायचं एवढंच ठाऊक। भविष्याचा हिशोब मांडण्यापेक्षा वर्तमानात समाधान मानणारे लक्ष्मण दादा आणि जनाताई। डोंगर दऱ्यात राहणाऱ्या या रान माणसांच्या सहवासात थोडा वेळ घालवूया आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊया। लक्ष्मण तुकाराम डेबे, गाव खुलशी। मग एवढ्या लांब राहण्याचं प्रयोजन काय? आपली मग पहिले लहानपणी आई वारली, आपल्याला कोणी संकटात साथ पण देत नाही। मग आम्ही मांबळे सर्व तिकडे आमची कुलदेवत आहे, मग तिकडे म्हणले जायचं। तर मग ते माणसाने आम्हाला ते डॉक्टर आहेत डोंबे डॉक्टर म्हणून मारुती डोंबे, त्यांनी मग म्हणले नाही तुम्ही राहा, म्हणले तुमची मुलं बिलास कुठे घेऊन जाणार, तुम्ही काय करणार। 4 बहिणी होत्या आणि आम्ही 2 जण भाऊ होतो। तुम्हाला आठवतं तुमची आई गेलेली? हां, आमच्या आईचं संध्याकाळचं प्रीत आलं। आमची एक चुलती होती, ती बोलली तुम्ही आता जेवून खाऊन बसा। आम्हाला जेवण काय नव्हतंच, आपलं छोटंसं होतं, आम्ही ते बनवलं खाल्लं। आमचा मामा होता, मग आम्ही ते खाल्ल्यानंतर आम्ही बसलो। आईचं प्रीत आलं, ते कापसन विसन बांधून आणलेलं दारात टाकलं, आम्ही रडायला लागलो। नंतर सकाळचं मला सांगितलं की पाणी तू टकलावर घेऊन ये, म्हणले ते असं डोक्यावर आणायचं ना की आपला मुलगा आहे म्हणूनसाठी। आमची आई पाऊस म्हणजे भयंकर पडत होता। आता आम्हाला तर माहिती होतं आमची आई वारली म्हणून, आम्हाला कळलंच की आमची आई मेली म्हणून। आम्हाला काय बोलता का तेव्हा येत नव्हतं, आमच्या अंगात कपडे बिपडे काय नव्हते। मग आम्ही ते सकाळचं उठलो आणि असा आडवा चर खांदला, लाकडं बिकडं करून गावातले आमचे ते असे सोयरे बिरे आले, मग आम्ही असा आडवा चर खांदला आणि चरच आमच्या आईला असे माती टाकली, दफन केली। अरे म्हणजे जेमतेम जे बारीक लेकरू होतं त्याला तर कळत पण नसेल म्हणजे? नाही, ते मग किती 1.5 महिन्याचं होतं आई वारली। मग आईच्या आदल्या दिवशी ते वारलं आणि नंतर आई वारली दुसऱ्या दिवशी। अरे बापरे, ते इथंच होतं का? ते घरीच आमच्या दिवशीच होतं। म्हणजे आमची बहिणीनं असं एक ती दुसरी 2 वर्षाची बहीण होती ना, ती पाठीवर घेतली आणि त्याला असं ते वारलेलं ते असं हातात घेऊन आम्ही त्याला पण माती दिली आदल्या दिवशी। तुम्ही हे बोलताय ना, अक्षरशः ऐकून माझ्या अंगावर काटा येतोय की एक लेकरू त्या माईनी म्हणजे तुमच्या बहिणीने पाठीवर घेतलं आणि बारक्या बहिणीला जे गेलं होतं त्याला हातावर घेतलं आणि तिकडं आई गेल्याचं दुःख ते वेगळंच। ते आम्हाला कळलंच नाही, आम्ही तेपर्यंत जाऊन त्याला ती माती दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलंच नाही त्याचं। मला असं वाटतंय की देवाने त्याला संकेत दिला असणार की बाळा
तुला जी मोठी करणारी आहे, तिच्या जीवावर तू मोठा होणार आहेस, तीच ह्या जगातून जाणार आहे, मग तू तरी जगणं काय करणार? गौरी गणपतीचा सण होता. सणाच्या दिवशी आमच्या आईचा 13वा आला. देवाने सांगितलं हे तुम्हाला दिले, हे वाढले, हेच प्रसाद तुम्ही खावा. आम्ही ते केलं. नंतर आमचे वडील कोकणात जायचे घाट उतरून चालत. तिथून कडीपत्त्याचा पाला नाही, कडीपत्ता असतो, तो पाला घेऊन यायचे. वैदवाडीला जायचे, इथे पावेची खाली वैदवाडी, तिथं गाडी भेटायची. पहिली सरपल्लीची गाडी असायची. तिथून पुण्याला जायचे. पुण्यावरनं तो पाला किती 100 ते 50 रुपयाला जायचा. मग नंतर कांदे, बटाटे, वांगी, मिरच्या आणायचे. मग आम्ही ते बुखाला तेच खायचो. भाकरी किती अर्धी, नंतर थोडी भाकरी असेल, मग आम्ही ते शिजवायचो की डायरेक्ट आम्ही तेच खायचो. करायचं कोणतंही आम्हीच बनवायचो. वडील कधी शिजवून द्यायचे नाहीत. आम्ही स्वतः म्हणजे दोघंही भाऊ, आम्ही 4 जण भावंड होतो ना. 2-2 वर्ष प्रत्येकानं स्वयंपाक केला. भाकरी स्वतः हातावर थापायच्या, भात बनवायचा, सगळं आम्ही करायचो. कुणी की आपल्याला हे शेजारवाले देणार आहे, ना तर आपले माया देणार आहे असं कोणी दिलं नाही, की आपली आत्ते देणार आहे, नंतर कोणी दुसरं वितरक देणार. ते यायचे 2 दिवस राहायचे, निघून ते आपले आम्हाला हे करून निघून जायचे. मग आम्ही आमचं जेवण बनवायचो. कधी कच्चं होईल, कधी काय होईल ते आपलं बनवायचो, शिजवायचो, खायचो आम्ही. आमच्याकडे लाईट बीट काही नाही, टी व्ही काही नाही. आमचा हो LCD TV होय, जो राजांनी 25 वर्ष 27 वर्ष राजधानी केली, हो आमचा LCD TV आहे. ह्याला आम्हाला नॅचरल कधी बी हे तुमचा खराब होतो, आमचा कधी खराब होत नाही. आमचा चंद्र सूर्य येतेपर्यंत खराब होणार नाही. आणि आम्हाला अन्न देणारे जगदंबा माय भवानी तीच आहे. ह्यांनी आम्हाला वाचवलं आणि ह्यांनी आम्हाला अन्न दिलं. म्हणजे पोटाची भूक तुमची राजगडने भागवली. राजगडने बघा. मग इथं वर का जीव गुतला तुमचा? वर जीव गुतलाय म्हणजे आम्हाला खाली व्यवसाय नाही कुठले. व्यवसाय आहे खाली, पण आमची जागा जमीन खाली नाही, त्यामुळे आम्हाला इथंच राहावं लागते. आणि आमची 5 मुलं आहेत. आमच्या मुलांना शिक्षण वगैरे सगळं त्याच्यासाठी आम्हाला इथंच राहावं लागते. मग इथं नाही लाईट आहे, ना रस्ता आहे, आज तुम्ही म्हणताय शेत पण नाही आम्हाला. मग नाही. इथं जंगलात राहून करताय काय तुम्ही? आम्हाला दुसरं काहीच ऑप्शन नाही, कामाला जायला ऑप्शन नाही, कुठलं नाही, फक्त किल्ल्यावर बस. काय करता किल्ल्यावर जाऊन? किल्ल्यावर ताक, दही, पाणी बॉटल, पिठलं भाकरी एवढंच विकतो. आता तुमचं 7 लोकांचं कुटुंब, पोरांची शाळा, हो. त्यांचं आजारपण, तुमचं दुखणं खुपणं, किरकोळ बाजार हे कसं बघतं मग? त्याच्यावरच भागवायचं. थोडंफार नाही भागलं तरी मग तसंच परिस्थिती दिवस काढायचं. कधी काय सण करावं असं वाटलं तर करतो, कधी नाही काय मिळालं तर नाही करीत. मग एखाद्या पोराने हक्काने म्हणलं आई मला हा शर्ट घ्यायचा, ही पॅन्ट घ्यायची, मोबाईल घ्यायचा, काय करता त्यावेळेस? मग मोबाईल आमच्या कुठल्याच मुलाकडे नाही. मोबाईल नाही आणि मोबाईल तसलं काही नाही. कुणाचा बर्थडे तुमच्याकडे कोणी हट्ट केला काही वस्तूसाठी तर मग काय करायचं? मग नसलं, आपल्याच्यानं मिळतच नसलं तर मग काय करणार? मग त्याला तुम्ही कसं सांगता की बाबा आपली परिस्थिती नाही किंवा आपल्याकडे पैसे नाही? मग लेकराला कळत नाही ना. लेकरांना कळत नाही, पण थोडेसे फार त्यांना बी वाटतं आपले आई वडील गरिबीतनं निघतेत वर. मी 7 वर्षाची असल्यापासून 8 वर्षाची असल्यापासून माझ्या आजी बरोबर मी किल्ल्यावर जायचे. मग तुमच्या इथल्या ह्या लोकांचा हाच व्यवसाय पूर्वीपासून हाच व्यवसाय. गुरं सांभाळून त्यातून की दूध घालायला पण इथून नाही कुठं, की दूध असलं तर कुठं डेअरीवर घालायला डेअरी पण नाही जवळ, काहीच नाही. मग तुम्ही शाळावर शिकला नाही? आमच्या आई वडिलाची गरिबी असल्यामुळे शाळा शिकता आली नाही. मग कमीत कमी मुलांना तरी तुम्ही शिकावं अशी इच्छा आहे. मग आता ठीक आहे, तुमचं वय आहे, तुमच्या पायात भिंगरी आहे, तुम्ही चालताय पळताय. हो बरोबर. तुम्ही किल्ल्यावर काय अजून डोंगरावर पण जाणार हो, पण तुमचं आता वय झाल्यानंतर मग तुम्हाला काय पर्याय आहे? मग पर्याय नाहीच ना शेवटी. काय पर्याय? आता हातपाय टाकल्यानंतर काय पर्याय होणार आहे पुढे? काय करणार मग यावेळेस तुम्ही? काय करणार? एक तर मुलांना चांगलं शिकवणं, कुठेतरी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न चालू आहेच. मुलांना शिकवतोच आम्ही. आमची सारं गोष्ट कोणच करणार नाही. आमची हाडकं आहेत ना तर राहिलीच नाहीत, ही पाय हे सगळं राहिले नाही. आजकालच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या युगात एखादं कुटुंब लाईट आणि रस्त्याशिवाय कसं काय राहू शकतं? पण हे लोक अजूनही 50 वर्ष जुनं आयुष्य जगत आहेत. लाईट नाही आम्हाला कुठलीच, म्हणजे स्कीम आतापर्यंत सरकारी कुठलीच मिळाली नाही. घरकुलं नाही, लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही. की जगात असं कुठलं माणूस राहिले की बिना पाण्याचं बिना लाईटीचं असं कुठंच नाही राहिलं. पण इथं आम्हाला कुठली स्कीम मिळली नाही आतापर्यंत. फक्त किल्ल्यावर जायचं तेवढ्यावरच पोट पाणी, मुलांची शाळा, घरातलं बागवायचं, संसारात सगळं त्याच्यावरच. 4 महिने किल्ला बंद असल्यावर आता बंदच आहे की 4 महिने. आता मी हे वर्षी बंदच आहे पूर्ण.
आता मध्ये आम्ही एक 4 महिनाभर फक्त धंदा केला म्हणजे पिठले भाकरी वगैरे लावली तर त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काहीच बनवायचं नाही तर काही विकायचं नाही काहीच करायचं नाही. मग आमचं सगळं उचललं त्यांनी भांडी वगैरे आणि सदरात लॉक करून ठेवलं सगळं. मग उद्या तर पूर्ण किल्ला बंद झाला. मग काय करणार मग आता कुणाच्या कामाधंद्याला जाऊन काहीतरी केलंच पाहिजे ना जीव जगावण्याकरता. मग आता काय करणार. आता तुम्ही म्हणताय की किल्ल्यावर आम्हाला पिठलं भात करून देत नाहीत किंवा वस्तू विकून देत नाहीत, मग असं तुम्ही त्यांना काय त्रास देताय? काहीच देत नाही तर आम्ही काय त्यांना शिव्या गाळ्या जर करीत असेल त्यांनी स्पष्ट सांगू तर आम्ही वितरित काही बी वस्तू जर विकली ना किंवा बाबा दारू मटण हे ते विकलं तर आम्हाला फाशी होते आणि आम्हाला पैसे आम्हाला की बिल्डिंग बांधायची आम्हाला काय मोठं हे करायचं असं काहीच नाही. आमच्या मुलांचं शिक्षण होते आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. तुमचं पोट चालू आहे याच्यावर. हा ना शनिवारी जायचं सकाळी रविवारी संध्याकाळी परत येतो आम्ही. रविवारी संध्याकाळी आलं की आम्ही कचरा वगैरे साफसफाई सगळी करून येतो व्यवस्थित. मग इथलं आपल्या एखाद्या स्थानिक आमदाराला असं निवेदन देऊन की बाबा आम्हाला परवानगी मिळाली. आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो. मुंबई पर्यंत गेलो होतो. आम्ही भोरला आमदारांना दादांना 4 वेळा पत्र दिलं आम्ही. तिथून आम्ही डायरेक्ट मुंबईला गेलतो. मग त्यांना म्हणा आमची काहीतरी पर्याय व्यवस्था तरी करून द्या ना. मग आमच्या पोरांना कुठे काम तरी लावून द्या. आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला नाही तर आम्हाला तुम्ही धंदे टाकून द्या. खाली रोडला हजारो लोक बसतात विकायला. असं थोडीच आहे की रोडला एवढे लोक बसलेले आहेत. आम्ही तिथे जाऊन जर आमची की ही वास्तू आमची आहे आम्ही तिथे घर बांधले नाही तर आम्ही तिथे एक दिवाळ बांधले त्यात आम्ही डायरेक्ट असं आमचं सगळं हे परपंच उभा केला असं काहीच नाही ना. धंदा लावला 1-2 महिने झाला की ती सांगतात की बंदच करा तुम्ही विकायचंच नाही ते. नाही कसं आहे म्हणजे गरीबाचं कोण नसतंच आहे मला वाटतं असंच वाटतंय. आता मागं आम्ही सामान नेलं 4,000चं आणि तेव्हा सुट्टी होती ना दिवाळीची. ते सामान तसंच राहिलं. त्यांनी ते सगळं भांडीकुंडी गॅस बीस ते सगळं त्यांनी घेतलं. त्यांनी भांडीकुंडी आमची घेतली आणि मग ते आमचं सामान साहित्य तसंच राहिलं. पूर्ण साहित्य राहिलं. मॅगी बिगी सगळं राहिलं. मग ते सगळं माकडाने खाऊन टाकलं ना. सगळ्याचा नास्तूच होऊन गेला. आजूबाजूला 5-5 किलोमीटर मानवी वस्ती नाही. जंगली प्राण्यांचा वावर सतत असतो. तरी पण पोटासाठी जंगलात राहावंच लागतं या लोकांना. बिबटे आहे, पटेरी वाघ आहे, परत डुकर आहे, ससा आहे, कोल्हा आहे, सगळे साळींदर बिळंदर सगळे संपूर्ण बघितलं आहे. एकदा इथं वरती आता आत्ताच मागच्या महिन्यात इथं वर असं गेलो ते आमचं हे होतं वासरू गाईचं खाल्लं त्यानं संपूर्ण. वासरू वाघानं पकडलं होतं ओढलं त्याला इथंच वरच्या साईडला. हे तुम्ही तिथून आम्ही आणलं जाऊन मग दोघांनी. पण त्या वाघासमोर जायची तुझी ट्रेनिंग कशी काय झाली? वाघासमोर गेलो छोटी बॅटरी होती बॅटरी घेऊन गेलो आणि मग त्याला वाचवलं. ते आहे पण अजून जिवंत आहे ते. हाय की ते एक गुळी झाली म्हणजे हे लागतात ना ते नख्या लागतात ना. हा मग ते इकडनं 4 झालते आणि इकडनं 4 झालते. हो पण कधी कधी असं वाटतं की तो जीव महत्वाचा. ते वासरू मरू द्या पण ते वाघासमोर जाऊन सोडवण्याचं मग काय. ते आहे अजून ते नंतर ते असं आपला जीव महत्वाचा आहे तसाच त्यांचाच पण जीव महत्वाचा. आमच्या समोर वाघ गेला म्हणजे निघून मग आम्ही उठवलं त्याला घरी घेऊन आलो पाणी वगैरे पाजलं मग 4-8-10 दिवस बांधून ठेवलं खायला प्यायला घातलं. मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी आहे का याचं संशोधन करण्यात माणूस व्यस्त आहे. परंतु जिवंत माणसाला हक्काचं पाणी मिळावं यासाठी कधी प्रयत्न करणार. 2 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतं. पण उन्हाळ्यात मात्र ही पायपीट 5-5 किलोमीटरपर्यंत वाढते आणि आम्ही म्हणतो देश सुधारला. वैशाख वनवा सुरू झालाय. उन्हामुळे अंगाची लाही होती. इथं माणसाला पण नाही पण या जनावरांना काय. पण देवाने ह्या जनावरांची सोय केलेली आहे. ह्या जंगलात पाण्याची सोय केलेली आहे. आणि ही बघा मुखी जनावरं इथं येऊन आपल्या पाण्याची आपली तहान भागवण्यासाठी इथं सावलीत बसलेली आहेत. तुम्ही कधी असं गुडघट टेकून झऱ्यातलं पाणी पिलंय का? वेगळा आनंद असतो. कसं आहे मंडळी, ह्या रान माणसांची पाण्याची पिण्याची आणि राहण्याची सोय बहुतेक या निसर्गानेच केलेली आहे. एवढा खडकात पाणी आहे म्हटल्यानंतर काहीतरी जादू असणार, चमत्कारच असणार ना. आता जवळजवळ मे महिना सुरू व्हायला आला आहे आणि इथं एवढं थंडगार पाणी आहे
पिण्यायोग्य. म्हणजे काय तर निसर्गाने या रान माणसांच्या पिण्याच्या खाण्याच्या सगळ्या सोयीची अगदी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही जरी बिस्लरी, ॲक्वा, फिल्टर काही वापरा, काही प्या, पण ह्या पाण्याची सर कुठल्याच पाण्याला येणार नाही. विराट कोहली पाणी पितो ना त्यापेक्षा पण शुद्ध पाणी आहे मला असं वाटते. एक वेळ नक्की पिऊन बघा. आजारी सगळं पडणार नाही. हं? आजारी बी येणे पडणार नाही तुम्ही. मग काय हे पाणी पिलं तर आजारी पण पडणार नाही. गुणकारी औषधी एकदम. आणि ह्याची जेवणात बी तुम्ही चव बघा. आणि तुमचं ते फिल्टरचं ते औषधं टाकलेलं त्याने उलटा आजार जास्त वाढत चाललं आहे. ह्याला औषध आम्ही काहीच वापरत नाही. याला ते काय म्हणतात नाही, 1 थेंब टाका 2 थेंब टाका, हा. आम्ही कुठला थेंब टाकतच नाही. रान माणसांच्या कष्टाला पर्याय नाही, पण आनंद तेवढाच आहे. समाधान भरपूर. कुठला आजार नाही, खोकणं नाही का खुकणं नाही. इकडे माणसाने 50ची गाठलं की लगेच गुडघे दुखी, अंग दुखी, दमा, बीपी, शुगर, यांना काय काही नाही. डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या दादांच्या पायाकडे लक्ष गेलं. कसल्या तरी वनस्पतीची काडी दोरीमध्ये बांधली होती. वाटलं त्यांना विचारावं, पण त्यावेळी कसं विचारणार. घरी गेल्यावर बोलू म्हटलं. पाण्यावरनं आपण येताना तुमच्या मागं होतो, तर तुमच्या पायाला मी बघितलं एक दोरा बांधलाय आणि त्यामध्ये बारीक बारीक लाकडं बांधलेली आहेत. मला कळलं नाही काय नक्की ते पायामध्ये ना. हा, खाली गावात गेलतो, तिथं सलाब टाकलेला होता. ते सलबची फळी नाही का, फळीला वर सलाबला मारलेल्या असतात. हा, त्या फळीला हे लागलं होतं, चुका होत्या. ती चूक शिरली इथून खालून, इथून शिरली. ते वर एवढं सुजलं, एवढं सगळं सुजलं होतं इथपर्यंत. मग ती चूक खालून शिरून वर निघली होती होय? हां, ते एवढं झालं. तर मी 2-4 ठिकाणी दोघांदा गावलं. मग ते विटाळल्यामुळे ते खराब त्याचं नाही, तसं त्याला सूजबीज पकडायला लागली नाही ना हा, अशी. मग ते विटाळला पाय. ही रानात एक विटाळाची मुळी असते आणि तिचा कलर बी लाल असतो. कोणती मुळी आहे ती? विटाळाची मुळी. कुठे मिळते ती? रानात. अच्छा. मग ते आणून बांधायची, म्हणजे ते विटाळ नाही, ते त्रास होत नाही. मग त्याने फरक पडला का? हां, सूज कमी पडली ना. ती दुपवायची अशी, म्हणजे कापूर विपूर लावून दुपवायची. हा, दुपारनंतर बांधायची. अच्छा. तिला पाणी बिनी गुमतर असं थोडं द्यायचं हा. आणि मग नंतर बांधायची ती बाहेर. तातडीची वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी जवळ एखादा दवाखाना सुद्धा नाही. पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. कसं करतात हे उपचार लोक घरच्या घरी? रानात काही औषधी वनस्पती असतात त्यांच्या माहितीत. काय नाही, तसंच चालत चालत जायचं खाली आणि मग तिथून जायचं दवाखान्यात. नाही तर आपलं मग असं रानातलं काय उपचार करायचं थोडंफार. काय करता रानातलं मग? रानातलं काय पण असं ताप आला तर पांगळ म्हणून एक झाड आहे, त्याचा पाल्याचा रस काढून लावायचा. हे तापावर पांगळ. हा, अजून डोकं दुखायला लागलं तर मग काय नाही, मग शेकवायचं बिकवायचं, असं इस्तू वगैरे करायचा मोठा, जरासं शेकवायचं मिठानं वगैरे, मग थांबतं थोडं. नाहीतर गुळी असली एखादी तर मग घ्यायची, अगदीच पर्याय नाही तर. शेजार पण नाही कुणी किंवा इतर गाव पण नाही इथं. आता मी तर म्हणून तुम्ही काम करता करता पायला चाकला पडला, हे पण करी नाही माणूस. हाक मारायची कोणाला? कुणालाच नाही, परमेश्वराला. आणि परमेश्वराने हाक जर नाही ऐकली, ऐकणार ना. नाहीच ऐकली तर तू मला इथं मग माणूस बघायला तरी कोण आहे का? नाही ना, कोणच नाही. हा, त्या जानाबाईला इठल होता. आता ह्या जानाबाईला कोण आहे व्हायला? कोणच नाही. असं ते परमेश्वर. एक तर महाराजांचा किल्ला, हा, तेवढी साथ आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे कसं किल्ल्याचं लक्ष तुमच्यावर आहे. हाय सावली आहे त्याची. आहे, सावली आहे, महाराजांची सावली आमच्यावर आहे. तेवढा एक तुम्हाला आधार आहे. बाबा काय नाही झालं तरी बाबा एक मनापासून जरी महाराजांना हाक मारली तरी ते धावून येणार. म्हणजे त्यांच्यावर पण एखादा माणूस येईल, पर्यटक एखादा येईल, पण तुम्हाला मदत होईल. होईल. माग पुण्याला गेले आणि मला काय लिहिता वाचता येत नाही. मी एका माणसाला विचारलं की मला ही बस कुठं जाते दादा, मला कुतरूडला जायचं होतं. तर ते बोलले की ताई तुम्हाला वाचता येत नाही का, दिसत नाही का, कुठं जाते ती बघा तुमचं तुम्ही. म्हणजे माणुसकी सोडल्यासारखंच होतं माणसानं. मग मी काय केलं, विचारलंच नाही. मग सरळ पुढं निघाले आणि एका ताईंना विचारलं, त्यांनी मला सांगितलं
तिथून मग मुलीकडे गेले. पण आम्ही इथं एक माणूस कुठला पण येऊ दे, ना ओळखीचा येऊ कुणी, तांबेभर पाणी आणि थोडं जेवायला दिल्याशिवाय पाठवत नाही. आणि एखादा जर चुकीच्या रस्त्यानं किल्लेवाली भरपूर चुकून येतात आमच्याकडं, पण आम्ही चुकीचा मार्ग कधीच दाखवत नाही त्यांना. आपण सरळ मार्ग, लोकांना आपल्याला आपलं कर्तव्य आपण सोडायचं नाही, आपण चांगलं कर्तव्य करायचं. चांगल्या कर्तव्याकरता परमेश्वर कुठंतरी असतोच उभा. मंडळी, तुम्ही फरक बघा. ताईंना फक्त बसचं नाव विचारायचं होतं तरी त्या माणसाने सहकार्य केलं नाही. आणि त्या म्हणतात इथं आम्ही वाट सरूला वाट चुकली तर वाट दाखवतो, भुकेल्याला अन्न देतो, तहानलेल्याला पाणी देतो. मग शिकून माणसं शहाणी झाली का बिघडली? मंडळी तुम्हीच सांगा. मग ती शहरातली माणसं हुशार का रानातले हे रान माणसं हुशार आहेत? वाईट वाटलं त्या दिवशी. असं वाटलं पहिली जरी शिक्षण असतं ना तरी लोकाला विचारायची वेळ आली नसती. मग त्या माणसाचा राग आला का आपलं वाईट वाटलं? आता काय नाही, असं वाटलं मला की त्याचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव त्याच्यापाशी, आपला स्वभाव आपण सोडायचा नाही. त्याचा स्वभाव त्यानं सोडला म्हणून आपला स्वभाव आपण सोडायचा नाही. उद्या तो पर्यटक चुकून इकडे आला, म्हणला मी वाट चुकलोय, मला पाणी प्यायचंय, पाणी देणार ना. मग तुम्हाला ते आठवणार नाही का? नाही आठवणार. त्याचा स्वभाव त्यानं केला, आपला स्वभाव आपण सोडायचा नाही. चांगला किती वाईट वागू दे, किती वाईट वागू दे. की सरकारने काय केलं म्हणजे माझं कल्याण होईल? की आम्हाला लाईटची सोय, पाण्याची सोय, किंवा आम्हाला अशी घराची सोय, किंवा आमचं असं पाणी वगैरे. आता कुठली बाय डोक्यावर हांडा भरून आणती का? कधी नाही आणत, कुठंच नाही आणत. आम्ही किती, आता तुम्हीच बघितलं किती लांबून पाणी आणतोय, चालत किती लांबून येतोय. सगळे आम्हाला एवढी गोष्ट नसली तरी सगळं डोक्यावरच आणायला लागते खालून, सगळं डोक्यावर घेऊन येतो आम्ही. आणि माझा एक परिस नाही असा की आमचं हे बघा इथं आम्हाला कुठली व्यवसाय नाही किंवा काहीच नाही. मोलमजुरी आम्हाला आहे का इथं? कुठलीच नाही. आमची फक्त व्यवसाय किल्ल्यावरच पूर्वीपासून, ती व्यवसाय आमची चालू राहावी हे एवढा मुद्दा आमचा आहे, बाकी काय नाही. म्हणजे तेवढ्यावर सुद्धा आम्ही मुलांना तिथं जाऊन मोलमजुरी करून आमच्या मुलांचं शिक्षण करू शकतो. नाही तर आमचा दिवस हे असं फार अवघड गेलं कष्ट करून. तसं आमच्या मुलांचं जाऊ नये म्हणूनसाठी आम्हाला कष्ट तेवढं करण्याकरता तेवढं आम्हाला चालू राहावं. तुमची हक्काची भाकर तुम्हाला कमवायला ती जागा पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. या रानच्या माणसांचं मुख्य खाणं म्हणजे दूध, दही, तूप आणि ताक. यासारखा पौष्टिक आहार नाही. तुम्ही काही का, पण ह्या अन्नाची सर कुठल्याच अन्नाला येणार नाही. आणि ते जर दही, तूप, ताक तुम्हाला असं रानात आणि चक्क असं किल्ल्यासमोर बसून खायला मिळालं तर त्यापेक्षा नशीबवान तुम्हीच. महागडी ड्रिंक प्याल, कोल्ड्रिंक प्याल, पण ह्या ड्रिंकमध्ये जी एनर्जी आहे, जो गोडवा आहे, तो कुठेही मिळणार नाही. असं रानात राहून किल्ल्यासमोर बसून असं दही पिण्याचा जो आनंद आहे तो मी आज घेतोय. तुम्हाला हा आनंद कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. दारावर येणाऱ्या वाटसरूला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, ही संस्कृती गावखेड्यात अजूनही जपली जाते. तुम्ही इथं आला ना तुम्हाला हे गलाचं दिसणारच नाही. तांब्या डायरेक्ट बुडवायचा पिपात डायरेक्ट तांब्याने हे गलाचं बिलाचं हातातच यायचे नाही. ताईने बनवलेल्या भाजी भाकरी बरोबर मनसोक्त जेवण केलं. त्या ताकानं मन अगदी तृप्त झालं. केवळ जेवणावर न थांबवता त्यांनी केलेले आदरातिथ्य पाहून मन अगदी भरून आलं. खरंच हे संस्कार कुठल्याच शाळेत शिकवले जात नसतात. पैसा मोठा नाही तर माणसाचं मन मोठं असावं लागतं. मंडळी, मगाशी आपण विषय काढलाच होता शहरामधल्या लोकांचा आणि रानातल्या माणसांचा काय फरक असतो. इथं ना रस्ता आहे, ना लाईट आहे, उत्पन्नाचं काय साधन आहे, काहीच नाही. तरी ह्या माणसांकडे जी आपुलकी आहे ना त्याचं कुठंही मोल होऊ शकत नाही. तुम्ही पैसे कमवून मोठे व्हाल हो, पण मोठं मन व्हायला संस्कार तसे व्हायला लागतात. संस्कार यांच्याकडनं मिळतात, या रानातल्या माणसांकडनं. एक वेळ तुम्हाला शहरामध्ये पैसा मिळेल, पण अशी माया आणि असं प्रेम केवळ खेडेगावात रानातच मिळणार. मंडळी, लहानपणी देवासमोर हात जोडून देव बाप्पा सुखात ठेव असं म्हणायचो.
सुख म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं. एवढं निरागस वय. मोठं झाल्यावर कळालं की सुख म्हणजे नक्की काय असतं. आम्ही मात्र पैसा म्हणजेच सुख आणि पैसा म्हणजेच आनंद असं समजतोय. जर पैसा म्हणजे सुख आणि आनंद असं मांडलं तर सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. देवासमोर लाखोचं दान कुणी केलंच नसतं. दान करून देवाकडून काहीतरी मागणारे हे श्रीमंत लोकच असतात, हे मात्र विसरून चालणार नाही. म्हणूनच प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी VIP रांग असते. गरीब ह्या रांगेत कधीच उभा राहत नाही.